हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या कॉम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण गव्हर्नमेंटच्या नवीन नियमानुसार GCC TBC इंग्लिश 40 WPMचं लेटर पाहणार आहोत। यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे लेटर विचारले जातात, तर एक आहे बिझनेस लेटर आणि दुसरा आहे पर्सनल लेटर। तर आज आपण पाहणार आहोत पर्सनल लेटर कशा प्रकारे सोडवायचं ते। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे। अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही पहा। तर बघा, इकडे आपलं GCC TBC इंग्लिश 40 WPMचं पर्सनल लेटर आलेलं आहे आणि इकडे आपल्याला बघा याच्यातनी टायमिंग दिलेला आहे। तर आपल्याला 30 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे आणि या 30 मिनिटातच आपल्याला सर्व लेटर टाइप करून फॉर्मॅटिंग करून सोडवायचं आहे। तर याला आपल्याला 15 मार्क दिलेले आहे लेटरसाठी आणि 15 पैकी आपल्याला 7.5 मार्क पाहिजे पास व्हायला। आणि हे लेटरचं जे सेक्शन आहे ते डिव्हिजन 2 मध्ये विचारले जातात। तर बघूया आपण। सगळ्यात अगोदर इकडे बघा इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, तर जिथे जशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्याच प्रकारे त्याला सोडवायचं आहे। इकडे काही क्वेश्चन्स दिलेले आहे, त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे सर्व इथे दिलेलं आहे, त्याच पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे। तर बघा आता पहिले टाइप करून घेऊया आणि नंतर त्याला व्यवस्थित फॉर्मॅटिंग द्यायचं आहे। तर इथे क्लिक करा। याच्यामध्ये तुम्हाला कोणताही फॉन्ट वगैरे चेंज करायचा नाही। आता इथे बघा सुरुवातीला क्लिक करून आपल्याला जसं हेडिंग दिलेलं आहे किंवा नाव दिलेलं आहे तसंच नाव आपण त्याच्यामध्ये टाइप करून घ्यायचं आहे। नागेश खाडे नाव दिलेलं आहे, त्यानंतर एक एंटर करा। आता इथे बघा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची डॅश दिलेली आहे त्याचा अर्थ असा आहे का आपल्याला एक स्टेप खाली जायचं आहे, म्हणजे एक एंटर करायचं आहे। म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे डॅश आहे त्या त्या ठिकाणी आपण एक एक एंटर करायचं आहे। त्यानंतर 305 जे असेल ते ॲड्रेस टाइप करून घ्यायचा आहे। ॲड्रेस टाइप झाला, त्यानंतर पुन्हा बघा गणेश नगरच्या नंतर पुन्हा इथे डॅश आलेला आहे, एक एंटर करा। आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला नांदेड टाइप करायचं आहे। झालं, पुन्हा इथे डॅश डॅश आलेला आहे, याचाच अर्थ आपल्याला खाली एक एंटर करायचं आहे। अशा प्रकारे एंटर करा आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला इथे डेट दिलेली आहे, तर पूर्ण डेट टाइप करून घ्यायची आहे जसं आहे तसंच। - 2015 आहे, टाइप करून घ्या। त्यानंतर बघा इथे पुन्हा डॅश डॅश दिलेला आहे, पुन्हा एक एंटर करायचं आहे। एंटर केल्यानंतर बघा तिथे 2 टाइप करायचं आहे, 2 टाइप करा, कॉमा द्या आणि ते ॲड्रेस हा टाइप करायचा नाही, सर्व ॲड्रेस आपल्याला मेल मर्ज करून टाइप करायचा आहे, म्हणजे इन्सर्ट करायचा आहे। त्यानंतर ॲड्रेस सोडून द्या आणि त्यानंतर बघा इथे सब्जेक्ट आणि रेफरन्स दिलेला आहे, त्याच्या खाली एक एंटर करा। सुरुवातीला इथे सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला टाइप करून घ्यायचा आहे। सब्जेक्ट टाइप करा, जो सब्जेक्ट असेल तो। तर बघा सर्व मी टाइप करून घेतलेलं आहे। हे सर्व नियम 2024च्या एक्झाममध्ये लागू होणार आहे। टाइप झालेला आहे, त्यानंतर एक एंटर करा आणि नंतर आपल्याला बघा इथे रेफरन्स दिलेला आहे, तर पूर्ण रेफरन्स टाइप करून घ्यायचा आहे। बॅक वगैरे बटन घेतला असेल तरी तुम्ही ते दुरुस्त करू शकता, त्याचे वगैरे काही मार्क कटणार नाही आहे। त्यानंतर बघा रेफरन्स झाल्यानंतर बघा इथे डॅश डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला पुन्हा एक एंटर करायचा आहे। एंटर करा आणि त्यानंतर बघा रिस्पेक्टेड सर टाइप करून घ्यायचा आहे।
ठीक आहे, झालं. त्यानंतर बघा रिस्पेक्टेड सर्चच्या नंतर सुद्धा डॅश डॅश दिलेला आहे. याचाच अर्थ आपल्याला एक स्टेप खाली जायचं आहे, म्हणजे एंटर प्रेस करा. एंटर प्रेस केल्यानंतर बघा याचा हा पॅराग्राफ आहे पूर्ण टाईप करून घेऊया. बघा पूर्ण पॅराग्राफ मी टाईप करून घेतलेला आहे. इथपर्यंत पुन्हा डॅश डॅश आलेला आहे. तर त्याचा अर्थ एक एंटर करा आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला काय लिहायचं आहे, पर्सनल डिटेल्स टाईप करायचं आहे. पर्सनल लेटर आहे म्हणून पर्सनल डिटेल त्यामध्ये येईल आपलं. पर्सनल डिटेल्स टाईप केलं. त्यानंतर पुन्हा एकदा एंटर करा कारण इथे डॅश डॅश आहे. त्यानंतर बघा नेम टाईप करून घ्यायचा आहे जसा दिसत असेल तसे. आता इथे बघा नेमच्या नंतर एक्स्ट्रा कोणतंही एक्स्ट्रा स्पेस न देता डायरेक्ट कॉलन टाईप करून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे डायरेक्ट नाव टाईप करायचं आहे. अशा प्रकारे करायचं आहे. पुन्हा एकदा एंटर करा. त्यानंतर ॲड्रेस आहे. पुन्हा इथे सुद्धा एक्स्ट्रा स्पेस न देता डायरेक्ट कॉलन टाईप करा आणि टाईप केल्यानंतर त्याच्यामध्ये जो काय ॲड्रेस असेल तो ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे. पुन्हा डॅश डॅश आहे याचा अर्थ एक एंटर करायचा आहे आणि त्याच्या खाली नांदेड टाईप करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा एंटर करा कारण इथे डॅश डॅश दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तर मोबाईल नंबर टाईप करून घेऊया आपण. मोबाईल नंबर टाईप झालेला आहे. त्यानंतर पुन्हा इथे डॅश डॅश आहे. एंटर करा आणि एंटर केल्यानंतर बघा ईमेल ID टाईप करायचा आहे. त्यानंतर जे काही ईमेल ID आहे ते टाईप करून घेऊया. ईमेल ID टाईप झालेला आहे. त्यानंतर पुन्हा डॅश डॅश आहे तर एक एंटर करा आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला काय दिलेलं आहे, डेट ऑफ बर्थ दिलेला आहे. डेट ऑफ बर्थ टाईप करा, कॉलन द्या, एक्स्ट्रा स्पेस न देता डायरेक्ट त्याच्या पुढं 15 फेब टाईप करून घ्या. टाईप केलं. पुन्हा डॅश डॅश आहे इथे. पुन्हा एक एंटर करायचं आहे आणि त्याच्या पुढं आपल्याला क्वालिफिकेशन टाईप करून घ्यायचं आहे. पुन्हा कॉलन टाईप करा आणि एक एंटर करायचा आहे. आता क्वालिफिकेशनच्या नंतर बघा हा टेबल आपल्याला घ्यायचा आहे. तर टेबल घेण्यासाठी सिम्पली काय करा बघा, इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. टेबलमध्ये जा, पहिले मोजून घ्यायचं आहे. 1 2 3 4 आणि 5. 5 कॉलम आहे उभे आणि 1 2 3 4 4 रोज आहे. म्हणजे 5 कॉलम आणि 4 रोज आपल्याला घ्यायचं आहे. नंबर ऑफ कॉलममध्ये 5 टाका आणि नंबर ऑफ रोमध्ये 4 टाकायचं आहे आणि एक एंटर करायचं आहे. बघा इथे टेबल आलेला आहे. अशा प्रकारे टेबल घेतलेला आहे मी. त्यामध्ये बघा आपल्याला सिरियल नंबर टाईप करून घ्यायचा आहे पहिले. त्यानंतर तुम्ही एक टॅब देऊन पुढच्या कॉलममध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही मॅन्युअली सुद्धा अशा प्रकारे क्लिक करून पुढे जाता येते आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला बघा एक्झाम पास टाईप करायचं आहे हेडिंग. त्यानंतरच्या याच्यातनी पासिंग इयर टाईप करून घ्यायचं आहे. जे कॅपिटल आहे ते कॅपिटल घ्या. त्यानंतरच्या याच्यातनी बोर्ड आहे. त्या याच्या नंतरच्या याच्यातनी आपल्याला पर्सेंटेज दिलेला आहे. ठीक आहे, एवढं झालं. त्यानंतर सिरियल नंबर 1 2 3 आहे. तर अशा प्रकारे मॅन्युअली सुद्धा तुम्ही टाईप करू शकता. त्यानंतर याच्यातनी पासिंग एक्झाम पास म्हणून दिलेलं आहे. पहिल्या याच्यातनी SSC आहे, SSC आहे.
SSC टाईप करून घ्या, त्यानंतर HSC टाईप करून घ्यायचं आहे। बघा पर्सेंटेज सुद्धा मी टाईप करून घेतलेले आहे। एवढं झाल्यानंतर बघा आपल्याला खाली क्लिक करायचं आहे। बघा इथं डॅश आहे, तर एक एंटर देऊ शकता तुम्ही, ठीक आहे। आणि त्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला जो पुढचा पॅसेज आहे तो टाईप करून घ्यायचा आहे। फुल स्टॉप आहे बघा, पूर्ण पॅराग्राफ झालेला आहे। त्याच्या खाली आपल्याला एंटर करायचं आहे, एक एंटर करा। आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला थँकिंग यू टाईप करून घ्यायचं आहे। फुल स्टॉप आहे, थँकिंग यूच्या नंतर पुन्हा डॅश डॅश आहे, तर एक एंटर करा। आणि त्याच्या खाली बघा युअर फेथफुली टाईप करून घ्या, कॉमा द्यायचा आहे। पुन्हा एकदा एक एंटर करा। एंटर केल्यानंतर बघा आपल्याला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे। नाव टाईप करून घ्या, त्यानंतर पुन्हा इथे डॅश डॅश आहे, पुन्हा एकदा एक एंटर करा। आणि त्याच्यानंतर ENCL टाईप करून घ्यायचं आहे, जसं दिसत आहे तसं। तर सगळ्यात पहिले आपल्याला बघा ज्या ज्या ठिकाणी एक्स्ट्रा एंटर द्यायचं आहे त्या त्या ठिकाणी एक्स्ट्रा एंटर आपण देऊ। पहिले सुरुवातीला बघा पूर्ण नाव आणि त्याच्या ॲड्रेस नंतर एक एंटर करायचं आहे। इथे डेटच्या नंतर एक एंटर द्या, टूच्या नंतर एक एंटर द्यायचा आहे, सब्जेक्ट आणि रेफरन्सच्या नंतर एक एंटर द्या। दोन पॅराग्राफच्या मधातनी आपल्याला एक एंटर द्यायचा आहे 40 मध्ये, तर रिस्पेक्टेड सरच्या नंतर एक एंटर द्या किंवा डिअर सर असू शकते तिथे। त्यानंतर पॅराग्राफच्या नंतर एक एंटर द्यायचा आहे, पर्सनल डिटेलच्या नंतर एक एंटर द्या। त्यानंतर क्वालिफिकेशनच्या नंतर एक एंटर द्यायचा आहे। त्यानंतर पॅराग्राफच्या आधी एक एंटर द्यायचा आहे, पॅराग्राफ झाल्यानंतर सुद्धा एक एंटर द्यायचा आहे। त्यानंतर थँकिंग यूच्या नंतर एक एंटर द्या आणि युअर फेथफुलीच्या नंतर 2 एंटर द्यायचा आहे आणि त्या नावाच्या नंतर सुद्धा एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे। तर सुरुवातीला काय करायचं बघा, हे जे नाव आहे या नावाला सिलेक्शन करा आणि तुम्ही बोल्ड करायचं आहे। आता इथे कॅपिटल असेल तर कॅपिटल तुम्ही घ्या किंवा जसं इथे दिसत असेल त्याच पद्धतीने घ्यायचं आहे आणि त्याला बोल्ड करायचं आहे। बोल्ड केलेलं आहे, इथून इथपर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे। सिलेक्शन करून घेतलं आणि त्याचा जो इंडेंट आहे लेफ्टवाला तो आपल्याला 3.5 वर ठेवायचा आहे नेऊन इथे या ठिकाणी 3.5 वर ठेवा। एवढी स्टेप झाल्यानंतर बघा ॲड्रेस तर आपल्याला मेल मर्ज करूनच टाकायचा आहे। तर त्यासाठी बघा मेलिंगमध्ये जा, मेलिंगमध्ये गेल्यानंतर बघा सिलेक्ट रिसिप्टमध्ये जायचं आहे आणि याच्यातून टाईप अ न्यू लिस्ट घ्यायचं आहे। तर टाईप अ न्यू लिस्ट घेतलं, त्यानंतर बघा याच्यातून आपल्याला आपण कोणतेही याच्यातले 3 कॉलम घ्यायचे आहे किंवा तुम्हाला एक्झाममध्ये याच्यातनी मोजकेच कॉलम दिलेले असेल म्हणजे जेवढे असेल तेवढंच याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे। तर मी सुरुवातीपासूनच घेतो, जे असेल ते सुरुवातीपासूनच घेतलं मी टायटलपासून। तर या 2च्या नंतर जे काही 2 ॲड्रेस आहेत ते दोन्ही ॲड्रेस यामध्ये आपल्याला टाईप करायचे आहे। जसं आहे तसं टाईप करा। पहिला ॲड्रेस हा वाला आहे, बघा पहिला लिहिलेला ॲड्रेस मी। त्यानंतर बघा इथं डॅश डॅश आहे आणि त्याच्यानंतरचं आपल्याला बघा याच्या पुढच्या कॉलममध्ये टाईप करायचं आहे इथून HR पासून।
त्यानंतर कॉमा आहे, कॉमा द्या, पुन्हा इथं डॅश डॅश दिलेला आहे. तर मेडिकल सेंटर आपल्याला पुढच्या ह्याच्यातनी टाईप करायचं आहे, तर या ठिकाणी टाईप करा. कोणतंही घेतलं तरी चालते, फक्त लक्षात असू द्या का आपण कोणते कोणते हेडिंग घेतलेलं आहे. टायटल, झालं. इथून आपला दुसरा ॲड्रेस चालू होते, तर हा आपला पहिला ॲड्रेस झालेला आहे. त्यानंतर इथून दुसरा ॲड्रेस टाईप करण्यासाठी न्यू एंट्री घ्यायचा आहे आणि याच्यातनी आपल्याला दुसरा ॲड्रेस इथून टाईप करायचा आहे. जो असेल, जसा असेल तसं टाईप करा. बघा इथे डॅश डॅश आहे, तर इथून आपल्याला पुढच्या यातनी टाईप करायचं आहे. पुढच्यामध्ये जा आणि याच्यातनी द मॅनेजिंग डायरेक्टर टाईप करायचं आहे. मॅनेजिंग डायरेक्टर टाईप केलेलं आहे मी. त्यानंतर बघा मेडिकल सेंटर टाईप करायचं आहे सगळ्यात शेवटी. इथे क्लिक करा आणि याच्यातनी आपल्याला मेडिकल सेंटर टाईप करायचं आहे आणि फुल स्टॉप द्यायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे टाईप करा आणि याला नाव पण तुम्ही देऊ शकता. ज्या ठिकाणी तुम्ही टाईप करत आहे, मी या ठिकाणी टाईप करत आहो आणि याच्यातनी नाव द्या. त्याला कोणतंही नाव दिलं, नागेश खाडे देऊया, जे आहे ते द्या. तुम्ही कोणतेही दिलं तरी चालते, फक्त लक्षात असू द्या. ठीक आहे, नाव दिलेलं आहे, त्यानंतर सेव्ह करायचं आहे. ठीक आहे, आता याच्यातनी आपल्याला इन्सर्ट करायचे आहे. ते जेवढे काय आपण फील्ड घेतलेले आहे तेवढे पण इन्सर्ट करायचे आहे. तर आता आपल्याला याच्यातनी फील्ड इन्सर्ट करायचे आहे. जे आपण फील्ड घेतले होते आत्ता ते फील्ड आपल्याला इथे घ्यायचे आहे. तर इन्सर्ट मर्ज फील्डवर क्लिक करा. पहिलं टायटल घेतलं होतं मी, त्यानंतर एक एंटर करा. पुन्हा त्याच्यावर क्लिक करायचं आहे. फर्स्ट नेम घेतलं होतं ते सुद्धा त्यातनी घ्यायचं आहे, खाली एंटर करा. आणि त्यानंतर इन्सर्ट फील्डमध्ये जाऊन पुन्हा आपण लास्ट नेम घेतलं होतं. असे मी 3 फील्ड घेतले होते त्यामध्ये, आणि त्यानंतर एक एंटर करायचं आहे. आता जे ॲड्रेस ऑफ ॲड्रेसची जे दिलेलं आहे ते कोणत्या स्टाईलनं दिलेलं आहे ते इकडे इन्स्ट्रक्शनचं पूर्ण वाचन करूनच आपल्याला ते करायचं आहे. काय म्हणते, द ॲड्रेस ऑफ ॲड्रेस इज इन इंडेंट स्टाईल म्हटलेलं आहे. तर इंडेंट स्टाईल म्हटलेलं आहे. तर इंडेंट स्टाईलच्या वेळेस बघा आपल्याला पहिल्या याला 1 टॅब द्यायचा आहे, दुसऱ्याला 2 टॅब द्यायचे आहे आणि तिसऱ्याला 3 टॅब द्यायचे आहे. तर हे झाली इंडेंट पद्धत. आणि याच्या आधी जसं हे अशा प्रकारे होतं ना सुरुवातीचं, तर ही झाली ब्लॉक स्टाईल. याच्यामध्ये 2 प्रकारच्या स्टाईल तुम्हाला विचारल्या जाते. एक ब्लॉक स्टाईल विचारल्या जाते. ब्लॉक स्टाईल जर असेल तर सर्व हे टायटल, फर्स्ट नेम हे सगळं आपल्याला मार्जिनला लागूनच ठेवायचं आहे. आणि जर इंडेंट स्टाईल जर दिलं असेल तर पहिल्याला 1 टॅब द्या, दुसऱ्याला 2 टॅब द्यायचा आहे आणि तिसऱ्याला 3 टॅब द्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला त्याला टॅब द्यायचे आहे. त्यानंतर इथून तुम्ही ॲड्रेस पाहू शकता, व्यवस्थित आहे की नाही चेक करा. दोन्ही ॲड्रेस आपले व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, एवढं झालं. ॲड्रेस तर आपण घेतलेला आहे. त्यानंतर काम ते सब्जेक्टला. आता सब्जेक्टला काय करायचं बघा, सब्जेक्टला कॉलमसोबत सिलेक्शन करून घ्या आणि होम टॅबमध्ये येऊन आपल्याला बोल्ड करायचं आहे. त्याला बोल्ड करा आणि पुढच्या जे काय मॅटर असेल त्याएवढ्याही मॅटरला आपल्याला अंडरलाईन इथून द्यायची आहे. अंडरलाईन द्या. पुन्हा दुसऱ्याला सुद्धा रेफरन्सला सुद्धा सिलेक्शन करून घ्यायचं आहे. याला सुद्धा बोल्ड करा आणि त्याच्या पुढच्या जे काय मॅटर असेल त्याला अंडरलाईन द्यायचे आहे. तर अशा प्रकारे अंडरलाईन द्या. आता याच्यातनी आपल्याला टॅब द्यायचा आहे किंवा नाही हे कशावर डिपेंड असते बघा. जर पॅराग्राफला जर इंडेंट स्टाईल जर दिलेली असेल, बघा पॅराग्राफ शुड बी इंडेंट स्टाईल. जर पॅराग्राफला जर इंडेंट स्टाईल जर दिली असेल तर सब्जेक्ट आणि रेफरन्सला 1-1 टॅब द्यायचा आहे. अशा प्रकारे जर पॅराग्राफला जर ब्लॉक स्टाईल जर दिलेली असेल तर हे सर्व पॅराग्राफला लागूनच ठेवायचं आहे. मार्जिनला लागूनच ठेवा, लेफ्ट मार्जिनला. इथे इंडेंट स्टाईल सांगितली पॅराग्राफची म्हणून मी त्याला इथे 1-1 टॅब इथे दिलेला आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा, पॅराग्राफ शुड बी इंडेंट स्टाईल. आता पॅराग्राफ इंडेंटमध्ये करायचं आहे आपल्याला, तर पॅराग्राफच्या सुरुवातीला क्लिक करा आणि 1 टॅब द्यायचा आहे. प्रत्येक पॅराग्राफला 1-1 टॅब देऊनच सुरुवात करायची आहे अशा प्रकारे. आणि त्याला जस्टिफाय करायचं आहे. सर्व सिलेक्शन करून घ्या इथपर्यंत
आणि त्याला इथून जस्टिफाय करायचं आहे। त्यानंतर पर्सनल डिटेल्सपर्यंत आपण आलेलो आहोत। पर्सनल डिटेलला सिलेक्शन करून घ्यायचं आहे। त्यानंतर बोल्ड करा, त्याला अंडरलाईन करायची आहे आणि त्यानंतर त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे, म्हणजे त्याला सेंटरमध्ये घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर नेम आणि कॉलमच्या मधातून एक सिंगल क्लिक करा आणि इथे 3 टॅब द्यायचे आहे, 1, 2 आणि 3 आणि त्याच्या इंडेंटच्या नंतर या कॉलमच्या नंतर एक टॅब देऊन पुढे घ्यायचा आहे। आता सर्व हे कॉलम जे एकाखाली एक येईल अशा प्रकारे त्याला ॲडजस्ट करायचं आहे। अशा प्रकारे हा ॲड्रेसचा प्रकार आहे, ॲड्रेसमधला भाग आहे तो, तर त्याला ॲड्रेसमध्ये न्यायचा आहे टॅब देऊन त्याला पुढे घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर मोबाईल नंबरच्या नंतर इथे कॉलमच्या आधी क्लिक करा आणि त्याला सुद्धा टॅब देऊन पुढे न्यायचं आहे, एकाखाली एकच आलं पाहिजे हे सर्व अशा प्रकारे। सुरुवातीलाच फक्त 3 टॅब द्यायचे आहे इथे आणि ते 1 द्यायचं आहे, बाकी सर्व एकाखाली एक येईल अशा प्रकारे त्याला ॲडजस्ट करा। याला सुद्धा सिलेक्शन करायचं आहे आणि अशा प्रकारे टॅब द्या। त्यानंतर क्वालिफिकेशनला सुद्धा सिलेक्शन करून आपल्याला त्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे। एवढं झालं। त्यानंतर नेम आणि या कॉलमला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि याला सगळ्यांनाच बोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। सिलेक्शन करा बरोबर आणि बोल्ड करायचं आहे। याला सुद्धा सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि इथून बोल्ड करा। ईमेल आयडीला सुद्धा सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि याला सुद्धा बोल्ड करायचं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थला सुद्धा सिलेक्शन करून घ्या आणि त्याला सुद्धा बोल्ड करायचं आहे। क्वालिफिकेशनला सुद्धा सिलेक्शन करून घ्या आणि याला सुद्धा बोल्ड करायचं आहे। तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, सगळे आपल्याला सेंटरमध्ये घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे आणि इथून सेंटरमध्ये घ्या। अशा प्रकारे सर्व कॉलमला आपल्याला सिलेक्शन करून सेंटरमध्ये घ्यायचं आहे। अशा प्रकारचा ॲरो येऊ द्या इथे आणि क्लिक करा आणि इथून सेंटर करायचं आहे। अशा प्रकारे सेंटर करून घ्या। याला सुद्धा सेंटर करा। सेंटर केल्यानंतर जे मेन हेडिंग आहे त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला बोल्ड करायचं आहे। इथून अशा प्रकारे बोल्ड करा आणि इथून थोडंसं ॲडजस्ट करून घेतलं तरी चालेल। अशा प्रकारे त्याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे। हे झाल्यानंतर दुसरा पॅराग्राफ आलेला आहे, तर पॅराग्राफची सुरुवात एक टॅब देऊन करायची आहे इथून अशा प्रकारे। तेवढ्याच याला सिलेक्शन करून घ्या आणि त्याला सुद्धा जस्टिफाय करायचं आहे। त्यानंतर थँकिंग यूला सुद्धा सिलेक्शन करा, त्याला सुद्धा एक टॅब द्यायचा आहे आणि याला सुद्धा आपल्याला जस्टिफाय करायचं आहे सिलेक्शन करून। जस्टिफाय केलेलं आहे म्हणजे सर्व पॅराग्राफला आपण जस्टिफाय केलेलं आहे। त्यानंतर युअर फेथफुली आणि जे काय नाव असेल तेवढ्या नावाला सिलेक्शन करून घ्या। हा जो लेफ्ट इंडेंट आहे व्यवस्थित चौकोनी डब्यावर क्लिक करायचा आहे, इथे क्लिक करून ठेवा आणि इथे अशा प्रकारे त्याचा लेफ्ट इंडेंट इथे 3.5 वर नेऊन सोडायचा आहे। का सोडायचं आहे, कारण इथे दिलेलं आहे कॉम्प्लिमेंटरी क्लोज शोल्ड बी ॲट राईट हँड साईड। राईट हँड साईड जर म्हटलं तर 3.5 वर न्या आणि त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे। जर इथे लेफ्ट हँड साईड जर सांगितलं असेल तर हे जे युअर फेथफुली आहे ते याच जागेवर सुरुवातीलाच ठेवायचं आहे। जर राईट सांगितलं असेल तरच 3.5 वर न्या, नसेल सांगितलं असेल तर जागेवरच त्याला ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपलं सर्व इंग्लिश 40चं पर्सनल लेटर झालेलं आहे। तर अशा प्रकारे त्याला सोडवायचं आहे। तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे। तर सर्व लेटर सोडून झाल्यानंतर बघा आपण सबमिट करून पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे आणि कोणकोणत्या आपल्या चुका झालेल्या आहे। तर यामध्ये जर तुम्हाला काही टायपिंगच्या चुका जर झालेल्या असेल तर तुम्ही ते दुरुस्त करू शकता। याचे तुमचे मार्क कोणतेही कटणार नाही, तुम्ही कितीही वेळा दुरुस्त करू शकता। अजूनही आपल्याकडे 3.5-4 मिनिटाचा टायमिंग आहे। सगळं चेक करून घ्यायचं आहे, व्यवस्थित वाचून घ्या व्यवस्थित आहे किंवा नाही, प्रत्येक ऑप्शनला चेक करा, सगळं चेक करून घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नंतर बघा सबमिट करायचं आहे, येसवर क्लिक करायचं आहे।
तर बघा आपल्याला 13.66 मार्क मिळालेले आहे 15 पैकी. आपल्याला प्रेझेंटेशन 7.5 मार्काचं विचारलं होतं आणि टायपिंगमध्ये आपल्याला 7.5 पाहिजे होते. तर बघा आपल्याला पास होण्यासाठी या लेटरमध्ये 7.5 मार्काची आवश्यकता होती, परंतु आपल्याला 13.66 मिळालेले आहे. आणि याच्यामध्ये काही चुका झाल्या असेल ते इथे पाहून घेऊया आपण. बघा इथे एक चूक झालेली आहे. त्यानंतर आपण अलाइनमेंट दिली होती परंतु इथे शो नाही झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पर्सनल लेटर सोडवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच.